खोट्या माहिती प्रसारित करून प्रत्येक वेळेला समाजाची दिशाभूल करीत आलेली आहे। सध्या समाजामध्ये जे वातावरण चालू आहे त्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन हिनं परवा दिवशी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केला की हिला रस्त्यात अडवून मी हिला धमकी वगैरे दिली। पण मी 4-5 महिने झाले मी कोल्हापूर स्थायिक नाही, मी बाहेरगावी राहत आहे, तरी देखील हिनं खोटी माहिती सांगितली। तसेच हिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्याही पत्राचा व्यवहार देखील झालेला नाही। स्वतःच्या हाताने हिने पत्र लिहून सोशल मीडियावर व्हायरल केलेलं आहे की बाबा सदर व्यक्तीने पत्र पाठवून मला धमकी वगैरे दिलेली आहे। पण हा आरोप पूर्णपणे खोटा आहे। माझी प्रशासनाला विनंती एक आहे की बाबा ज्यांनी पण हे पत्र लिहिलेलं आहे त्याची शहानिशा करून योग्य ती कारवाई करावी। तसेच शिरोलीमध्ये जे प्रकरण चालू आहे त्या शिरोलीमध्ये जे प्रकरण झालेलं आहे लव जिहाचं त्याला पूर्णपणे आमचा विरोध आहे। त्या व्यक्तीने जे केलेलं आहे ते पूर्णपणे निंदनीय, जे चुकीचं आहे। पण ह्या व्यक्तीने जे माझ्यावरती आरोप केलेले आहेत ते आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत। सर्व प्रकरण हे शासनात प्रलंबित असताना देखील सदर व्यक्तीनं प्रत्येक वेळेला व्हिडिओ व्हायरल करून मला व माझ्या कुटुंबाला धमकी देण्याचं काम केलेलं आहे। समाजाचा सोशल मीडियाचा गैरवापर करून सदर व्यक्तीनं माझ्यावरती प्रत्येक वेळेला सदर व्यक्ती मनीषा सावंत गैबीसाहेब असा आहे, गैबीसाहेबनं माझ्याबद्दल अशा गोष्टी केलेल्या आहेत, अशा गोष्टी वेळेला प्रत्येक वेळेला सोशल मीडियावरती व्हायरल करून माझी व माझ्या कुटुंबाची बदनामी केलेली आहे। माझी प्रशासनाला एक विनंती आहे की मनीषा बाळू सावंत या व्यक्तीवरती योग्य ती कारवाई करावी।